डाळिंबामध्ये वाण काय काय सर आणि त्यामधलं उत्तम वाण कोणतं काय? डाळिंबामध्ये भगवा एक आहे, हम्म, गणेश एक आहे, हम्म, सुपर भगवा आहे, हम्म, सोलापूर लाल आहे, नवीन आपलं एनआरसीने काढलेलं. ओके. हा, सोलापूर लाल आहे आणि आता एक शरद किंग म्हणून एक आलेले. हां हां. हा, अशा व्हरायटी आहेत. हम्म, हम्म. पण आतापर्यंत बेस्ट रिझल्ट सगळे भागवाचेच चांगले आहेत. ओके. हो, भगवाचे रिझल्ट आहेत. म्हणजे त्याची किपिंग क्वालिटी म्हणा, सेटिंग म्हणा फळांची, ती एकदम उत्तमरित्या, म्हणजे रिझल्ट खूप सुंदर येतं त्याचे. त्या तुलनेत बाकीच्यांचे थोडे म्हणजे ड्रॉबॅक आहेत, प्लस मायनस असं. हां हां. आणि हे तेल येण्याचं काही व्हरायटीवरती डिपेंड नसतं ना? नाही नाही, व्हरायटीवरती काही डिपेंड नाही. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा तो गैरसमज असतो की ह्या व्हरायटीला तेल कमी येतो किंवा त्या व्हरायटीला जास्त येतो. नाही नाही, तर तसं तसं नाही. तसं काही नाही, तसं काही नाही. तेल्या जर पहिला सुरुवातीला रोपांमध्ये जर तेल्या आला झाडावरती, हम्म, हम्म. तो शेवटपर्यंत तेल्या राहतो. बरं. म्हणजे रोपं निवडताना खात्रीशीरच नर्सरीतून हम्म. आणि खात्रीशीर ठिकाणातून घेतले पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरतीच सुरुवातीलाच गुठीवरती तेल्या नको यायला. बरोबर. हां हां. आपली बाग आहे, आपले रोपं कुठून घेतले सर आपण? हा, आपलं रोप पानसरे नर्सरी काष्टी येथून आपण घेतलेले आहे. ओके. हम्म. आणि तुम्हाला लागवडीच्या वेळेस किंवा लागवडीनंतर कधी काय सपोर्ट लागला, कसा सपोर्ट भेटतो आपल्याला? हा, सपोर्ट भेटतो ना, हम्म. सपोर्ट वेळोवेळी भेटतो, त्यांचं मार्गदर्शन भेटतं. हम्म, हम्म. हा, फील्ड व्हिजिट भेटतं. ओके. हो.